सॉरी This सर call is now being recorded. आता थोडं थोडं विसरल्यासारखं झालंय. हो सर आणि अच्छा. स्कूलची पण एक्झाम हो होती सर. आणि ऑनलाईन पण एक्झाम होती त्याच्यामुळं. सर खूप दिवस झाले ना अच्छा. तुमचा क्लास झाला नाही त्यामुळे ते सगळं हा रिवाइज हा पण हा. झालं नाही त्याची प्रॅक्टिस पण झाली नाही त्यामुळे जरा विसरल्यासारखं झालंय. हो सर आणि आमची बर परीक्षा बर पण बर. होती MMS ची. अच्छा. बरं बरं, ठीक आहे, हरकत नाही. गेल्या वेळेला आपण जे शिकत होतो त्याची थोडीशी उजळणी करूया आणि मग आपण पुढे जाऊया. गेल्या वेळेला आपण घर या संकल्पनेशी संबंधित अनेक नवीन शब्द पाहिले होते. त्यातले काही शब्द मी इथे तुम्हाला कपाट इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते पाहिलं होतं. कशाला तर स्पॅनिश मधले पदार्थ तुम्ही भाजी रेसिपी ते दाखवला होता व्हिडिओ. हो अच्छा सर. हा, ते दिवाळीच्या वेळेला एक व्हिडिओ दाखवला होता. बरोबर. सर दाखवलं होता. आणि आपण आणि स्पॅनिश सर मध्ये डिग्री तर गेल्या वेळेला आपण आणखीन काय केलं? डिग्री शिकत होतो. येस काय सर करतो? डिग्रीचे वाक्य डिग्री. घेतले होते. डिग्रीज ऑफ पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरिझन हा कंपॅरेटिव्ह येस डिग्री सर डिग्री पाहिले होते विषय आपण. आपण व्याकरणात शिकतो. बरोबर आहे. हम्म. पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. तर आणखीन आपण काय पाहिलं होतं, तर घराशी संबंधित आणि त्यानंतर आपण घराशी संबंधित काही शब्द पाहिले होते. तर ते शब्द मी इथे तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. एक मिनिट. Excuse me, Milind sir. हाँ हाँ गुड इवनिंग हाँ सर. संगीता मैडम कहिए. मैं बच्चों गुड को इवनिंग. एक खुशखबरी देना चाहती हूँ सर. बच्चों आपको पता है अच्छा. पिछले दिनों आपकी क्लास नहीं लगी थी ना, तो हमारे यस मॅम. सर काफी दिनों से गायब थे, है ना. हमें पता नहीं है, आपको भी पता नहीं है, पर मिलिंद सर के पिछले दिनों शादी हुई है, इसलिए हम उनको कॉन्ग्रेचुलेट करते हैं. ठीक है बच्चों. सर कॉंग्रॅच्युलेशन सर. थैंक यू थैंक यू. थैंक यू. ग्रासियस. सर हॅपी मॅरिड लाईफ. थैंक यू संगीता. कॉंग्रॅच्युलेशन थैंक यू थैंक यू. सर हमें मैम का फोटो देना है. सर प्लीज आप दिखा सकते हो तो दिखाओ. दाखवेन. येस सर. हा दाखवेन कधीतरी फोटो दाखवेन मी नक्की. आता माझ्याकडे समोर सर आता दाखवा. आता माझ्याकडे कॉम्प्युटरवरती नाहीये ना तो. सर मॅम पण कॉम्प्युटरवरती नाहीये ना आता तो. त्यांना सर मॅम असतील तर त्यांना बोलवा. अच्छा बच्चों शांत हो जाओ अब. ऐसे करते हैं सर ना आपको क्लास के बाद ग्रुप में फोटो दिखा देंगे. ठीक है. ओके मॅम. मॅम यस मैम. ओके. सर क्लास खत्म हो जाने होती ना तब. हो ठीक आहे. बरं नक्की. तर ओके आपण हे शब्द पाहिले होते. एल अपार्टमेंटो म्हणजे अपार्टमेंट किंवा फ्लॅट. त्यानंतर एल बाल्कनी. एल चाले म्हणजे विला म्हणजे एक बंगल्यासारखंच घर असतं. मोठं असतं ते आकाराने. अपार्टमेंट म्हणजे अपार्टमेंट पेक्षा ते नक्कीच मोठं असतं. एल डोर्मिटोरियो म्हणजे बेडरूम. एल एडिफिसियो म्हणजे बिल्डिंग किंवा इमारत. याचा आकार एक नक्की असा नसतो. आपण कुठल्याही इमारतीला
एडिफिसिओ म्हणू शकतो, मग ती कुठल्याही आकाराची असो. एल खार्दिन म्हणजे गार्डन, बगीचा, जो घराला, इमारतीला लागून असतो, घराला किंवा बंगल्याला लागून असतो. एल पिसो फ्लॅट, अपार्टमेंट, हा अपार्टमेंटोचा एक समानार्थी शब्द आहे. एल सालोन लिव्हिंग रूम, ला कासा हाऊस म्हणजे घर, ही एक संकल्पना आहे. आणि मूर्त स्वरूपात आपण घराला पिसो म्हणू शकतो, एडिफिसिओ नाही म्हणत आपण, पण पिसो किंवा अपार्टमेंटो म्हणतो. आणि कासा म्हणजे हाऊस, ही एक आपल्या मनातली एक संकल्पना असते. ला कोसिना, कोसिना म्हणजे किचन. ला क्वार्तो दे बानियो म्हणजे बाथरूम. ला habitación म्हणजे रूम, खोली. बुस्कार टू सर्च, शोधणे. compartir टू शेअर, शेअर करणे. बिबीर टू लिव्ह, राहणे. अंतिगो अंतिग्वा म्हणजे जुना किंवा जुने. ग्रांदे बिग, मोठा, मोठी, मोठे. लुमिनोसो लुमिनोसा म्हणजे ब्राईट, ज्या ठिकाणी भरपूर उजेड असतो, प्रकाश असतो. छोटा, छोटी, छोटे. आणि त्रांकिलो किंवा त्रांकिला म्हणजे शांत. तर असे हे शब्द आपण पाहिले होते. आणि ह्यानंतर आपण हा परिच्छेद वाचला होता. लेना, लेना नावाची एक मुलगी आहे, ती माद्रिदला शिकायला गेली आहे आणि तिला राहण्यासाठी एक जागा हवी आहे. ती जागा कशा प्रकारची हवी आहे, तर शेअर्ड फ्लॅट, अपार्टमेंटो पाहिजे आहे तिला. ठीक आहे. आणि तिने काय केलं आहे, तर युनिव्हर्सिटी, तिचं जे विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाच्या सूचना फलकावरती एक कागद चिकटवला आहे. स्पेनमध्ये किंवा इतर काही युरोपीय देशांमध्ये अशी पद्धत आहे की ज्यांना घर हवं असतं ते सुद्धा त्यांच्या अपेक्षा एका कागदावरती लिहून, असा कागद सुपर मार्केट म्हणा किंवा ज्या ठिकाणी बऱ्यापैकी माणसांची वर्दळ असते, येणं जाणं असतं, अशा ठिकाणी सर्वांना दिसेल अशा पद्धतीने ते चिकटवतात. मग त्याच्यात सुपर मार्केट वरती असेल, भिंतींवरती असेल, किंवा त्या जवळच्या एखाद्या दिव्याच्या खांबावरती असेल म्हणा. ही पद्धत आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे जर एखाद्याला एखादी जागा भाड्याने घ्यायची असेल तर आपण काय करतो, तर एखाद्या रिअल इस्टेट एजंटकडे जातो आणि एक माणूस असतो जो आपल्याला घर शोधायला मदत करतो. जेव्हा आपण ते घर विकत घेतो किंवा भाड्याने घेतो तेव्हा मग तो जो मध्यस्थ असतो, मधला माणूस जो असतो, दलाल असतो, त्याला आपण त्याचे काही पैसे देत असतो. तशी ही पद्धत युरोपीय देशांमध्ये आहे. पण ही एक थोडीशी वेगळी पद्धत आहे की ज्यांना घर हवं असतं ते अशा पद्धतीने म्हणजे त्यांच्या अपेक्षा एका कागदावरती लिहून तो कागद गर्दीच्या ठिकाणी तो भिंतीवरती किंवा दिव्यांच्या खांबांवरती वगैरे चिकटवतात. मग एखादा घर मालक जर त्या ठिकाणी आला, त्याने त्या अपेक्षा वाचल्या, त्याला वाटलं की ठीक आहे, अशा प्रकारचा भाडेकरू आपण आपल्या इथे ठेवून घेऊ शकतो, तर मग घर मालक सुद्धा भाडेकरूला संपर्क करतो. ठीक आहे. तर ही लेना जी आहे तिच्याबद्दल आधी आपण पुन्हा एकदा वाचूया. मे यामो लेना, माझं नाव लेना आहे. तेंगो 23 años, माझं वय 23 वर्ष आहे. y yo soy estudiante de arquitectura, आणि मी आर्किटेक्चर म्हणजे वास्तुविशारद या विषयाची विद्यार्थिनी आहे. Busco una habitación para alquilar en un piso compartido con otras chicas estudiantes.
थोडस मोठं वाक्य आहे, सावकाश वाचतो. बुस्को, बुस्को म्हणजे मी शोधते आहे. काय? पुन्हा अबितासियोन, एक खोली. आता ती विद्यार्थिनी आहे, त्यामुळे तिला अख्खं घर भाड्याने घेण्याची गरज वाटत नाही. पण घर म्हटल्यानंतर, पिसो अपार्टमेंटो म्हटल्यानंतर त्यात एकापेक्षा जास्त खोल्या असतात. 2, 3, 4, 5 खोल्या असू शकतात. पण तिला एवढ्या खोल्यांची गरज नाहीये आणि तिच्याकडे तेवढे पैसेही नसतील. कारण की शक्यता अशी आहे की तिला मिळणाऱ्या स्कॉलरशिप मधून किंवा ती जर एखादा अर्धवेळ जी नोकरी करत असेल तर त्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारावरती तिचा शिक्षणाचा आणि तिचा राहण्याचा, जेवणाचा खर्च भागवत असेल. तिचे आई वडील तिला पैसे देत असतील अशी शक्यता नाहीये, कारण की ती 23 वर्षांची आहे. युरोपीय देशांमध्ये अनेकदा असं होऊ शकतं की 18 वर्षाची झाल्यानंतर मुलं आई वडिलांपासून वेगळी राहायला लागतात. मग त्यांच्या स्वतःच्या शिक्षणाचा, राहण्या खाण्याचा खर्च स्वतःच भागवत असतात. त्यासाठी मग ते त्यांना विद्यापीठांकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपचा, शिष्यवृत्तीचा किंवा त्यांनी जर एखादा अर्धवेळ जॉब केला, पार्ट टाइम जॉब केला, तर त्यातून मिळणाऱ्या पगाराचा ते वापर करू शकतात. तर त्यामुळे तिच्याकडे फार पैसे असतील असं नाही आणि तिला मोठ्या घराची गरज असेल असंही नाही. कारण की ती काही कुटुंबासोबत राहत नाहीये, ती एकटी राहते. स्टुडंट आहे ना ती, 23 वर्षांची, त्यामुळे ती अर्थातच एकटी राहण्याची शक्यता आहे. बुस्को उना अबितासियोन, तर मला एक खोली हवी आहे. पारा अल्किलार, अल्किलार म्हणजे भाड्याने. पारा कोम्प्रार म्हणजे विकत घेण्यासाठी. कोम्प्रार, COMPRAR, कोम्प्रार म्हणजे विकत घेणे. आणि हा आहे अल्किलार, अल्किलार म्हणजे भाड्याने घेणे. एन पिसो कोम्पार्तिदो, ही खोली कुठे हवी आहे? तर एका शेअर्ड फ्लॅट मध्ये. पिसो म्हणजे फ्लॅट आणि कोम्पार्तिदो हे त्याचं विशेषण आहे. कोम्पार्तिदो म्हणजे शेअर्ड. यू हॅव सम कंपॅनियन देअर. कंपॅनियन म्हणजे सोबती. हे सोबती कोण? तर कोण? ओत्रास चिकास एस्टुडियांतेस, तिच्यासारख्या इतर विद्यार्थिनी. चिकास म्हणजे मुली, एस्टुडियांतेस म्हणजे विद्यार्थिनी. बरं, आता हिची अपेक्षा आहे की तिच्या फ्लॅटमध्ये, त्या ज्या फ्लॅटमध्ये तिला राहावंसं वाटतं आहे, त्या फ्लॅटमध्ये ज्या इतर मुली राहत असतील सोबत, त्या सुद्धा सर्वच्या सर्व मुली असाव्या. पण युरोपीय देशामध्ये अशी काही सक्ती नाही किंवा असा काही नियम नाही की मुलग्यांनी मुलग्यांसोबतच फ्लॅट शेअर करून राहिलं पाहिजे किंवा मुलींनी मुलींसोबतच फ्लॅट शेअर करून राहिलं पाहिजे. अनेकदा मुलं आणि मुली सुद्धा एकत्रितपणे एखादा फ्लॅट शेअर करून त्यात राहू शकतात. प्रत्येकाला स्वतःची बेडरूम असते आणि जे कॉमन एरियाज असतात, म्हणजे उदाहरणार्थ किचन असेल किंवा हॉल असेल, तर हे फक्त ते शेअर करत असतात. बाकी इतर सर्व गोष्टी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक खास. हो. तर आणखीन काय तिचं म्हणणं आहे, आणखीन तिची अपेक्षा काय आहे? मास ओ मेनोस दे मी एदाद, म्हणजे कमी जास्त फरकाने माझ्याच वयाच्या. म्हणजे असं नकोय, आता तिचं वय आहे 23 años, 23 वर्ष. मग तिला एखादी 50 वर्षाची स्त्री, महिला सोबती म्हणून तिथे नको आहे त्या फ्लॅटमध्ये अर्थातच. कारण काय होतं मग, एक जर असं जर वयात अंतर असेल खूप, तर मग बऱ्याचदा ते जुळवून घेणं कठीण होतं. कारण प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात ना वयानुसार. बुस्को उना habitación luminosa, ते घर आणखीन कसं हवं? तर लुमिनोसा म्हणजे तिथे भरपूर उजेड प्रकाश हवा. अमुए ब्लादा म्हणजे त्या ठिकाणी फर्निचर हवं. सोफा असेल किंवा पलंग असेल, कपाट असेल, अशा ज्या बेसिक गोष्टी असतात त्या ठिकाणी असाव्यात. इदे तामानियो मेडियानो ओ ग्रांदे, आणि त्याचा आकार कसा हवा? तामानियो म्हणजे आकार, मेडियानो ओ ग्रांदे मध्यम किंवा मोठ्या आकाराचं घर हवं.
अगदीच लहान नको, ज्या ठिकाणी तिला त्रास होईल अशा पद्धतीने राहावं लागेल असं नको तिथे. तिला जरा सुटसुटीतपणा हवा आहे घरामध्ये. अगदी गिचमीड झालेली आहे एकाच खोलीमध्ये असंही नको. एन पिसो त्रांकिलो, आणखीन तिची काय अपेक्षा आहे तर ते घर शांत हवं. त्या ठिकाणी असो आजूबाजूला गडबड गोंगाट वगैरे नसावा. सेरका देला सिउदात उनिव्हर्सितारिया, म्हणजे सेरका म्हणजे जवळ. कशाच्या जवळ? देला सिउदात उनिव्हर्सितारिया, युनिव्हर्सिटी टाउनच्या जवळ. युनिव्हर्सिटी टाउन म्हणजे काय तर स्पेनमध्ये किंवा इतरही काही युरोपीय देशांमध्ये अशी काही शहरं आहेत जी खास करून त्या विद्यापीठांसाठी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्या ठिकाणी त्या शहरांमध्ये फक्त विद्यापीठ ही एकच एक मोठी आणि महत्वाची अशी गोष्ट असते. बाकी इतर त्या शहरांमध्ये पाहण्यासारखं, फिरण्यासारखं, बघण्यासारखं किंवा राहण्यासारखं असं काही फारसं नसतं. त्यामुळे अशा ठिकाणी येणारी मुलं, राहणारी मुलं ही आपल्याला जास्तीत जास्त परदेशी दिसतात. त्यानंतर अजून कसं हवं ते घर तर बिएन कोमुनिकादो, म्हणजे ते आपण म्हणूया रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड वगैरे असेल, अशा ठिकाणाहून जवळ असावं, फारसं दूर नसावं. तर आणखीन पुढे काय म्हटलेलं आहे आता पहा. एक मिनिट, सॉरी. हा, तिने एक टेलिफोन नंबर दिलेला आहे. जर कोणाला घर मालकाला तिच्या ह्या अपेक्षा रास्त वाटत असतील तर मग ते घर मालक तिला या दिलेल्या फोन नंबरवरती फोन करू शकतात. मग आता पुढे पहा. पुढे आपल्याला आणखीन 3 परिच्छेद दिसत आहेत. हे 3ही परिच्छेद आपल्याला वाचायचे आहेत आणि मग त्यानंतर ठरवायचं आहे की या 3 पैकी कोणत्या घरात ती राहायला जाऊ शकते. अनोन्सिओ उनो, फर्स्ट अनाउन्समेंट म्हणजे फर्स्ट ऍडव्हर्टिजमेंट आपण म्हणूया. फर्स्ट ही पहिली जाहिरात आहे किंवा पहिली माहिती आहे. Somos un chico estudiante de matemáticas y una chica estudiante de medicina. आम्ही कोण आहोत तर आम्ही 2 जण आहोत. मी मुलगा आहे आणि मी मॅथमॅटिक्स म्हणजे गणिताचा विद्यार्थी आहे आणि माझ्यासोबत जी राहते ती एक मुलगी आहे आणि ती मेडिकल सायन्स वैद्यकशास्त्राची विद्यार्थिनी आहे. Los dos de 21 años. आम्ही किती वर्षांचे आहोत? आम्ही 21 वर्षांचे आहोत. त्यानंतर y buscamos compañero o compañera para una habitación mediana en un piso luminoso en Argüelles. आम्ही शोधतो आहोत. buscamos आम्ही शोधतो आहोत. कोणाला शोधतो आहोत? कोम्पानिएरो ओ कोम्पानिएरा, आमच्या सोबत राहायला आणखी एका तिसऱ्या व्यक्तीला शोधतो आहोत. म्हणजे आम्ही दोघे जण या घरात आधीपासून राहतच आहोत. आता आमच्या सोबत आणखीन तिसरी व्यक्ती सुद्धा असावी, म्हणजे जेणेकरून आम्ही या घराचं जे काही भाडं भरतो वगैरे म्हणा ते तिसऱ्या व्यक्तीसोबत सुद्धा शेअर करता येईल आणि मग तिथे राहणं आणखी स्वस्त होईल. हा त्याच्या मागचा उद्देश असतो. ठीक आहे. तर त्या घरात जेवढ्या खोल्या असतील, आता मला वाटतं या घरात 3 खोल्या असतील आणि म्हणून त्या दोघांनी मिळून एकत्रितपणे अशी जाहिरात दिली आहे की आम्ही सुद्धा आमच्या सोबत एका तिसऱ्या व्यक्तीला शोधतो आहोत. जी व्यक्ती इथे आमच्या सोबत या घरात येऊन राहू शकेल,
आणि भाडं शेअर करू शकेल. पुढे हे घर जे आहे, ही खोली कशी आहे तर मेडियाना, मीडियम साईजची आहे, मध्यम आकाराची आहे. एन पिसो लुमिनोसो, घर कसं आहे तर लुमिनोसो. लुमिनोसो म्हणजे प्रकाशमय, ज्या ठिकाणी प्रकाश आहे, उजेड आहे. एन आर्गोएस, आर्गोएस ते एका जागेचं नाव दिसतं आहे. सर्का de la ciudad universitaria, म्हणजे युनिव्हर्सिटी टाउनच्या जवळच आहे. La habitación está medio amueblada. amueblada म्हणजे फर्निश्ड, ज्या ठिकाणी फर्निचर असतं. ही खोली कशी आहे तर त्या ठिकाणी जे फर्निचर आहे ते मध्यम स्वरूपाचं आहे, म्हणजे सगळ्याच्या सगळ्याच वस्तू आहेत अशातला भाग नाही आणि काहीच नाही असंही नाही. म्हणजे कदाचित सोफा असेल, कपाट असेल आणि पलंग असेल आणि एखादं टेबल असेल, अशा 3-4 गोष्टी त्या ठिकाणी असू शकतात. इतर गोष्टी त्या ठिकाणी राहायला जाणाऱ्याला स्वतःच्या विकत घ्याव्या लागू शकतात. पुढे काय म्हटलं आहे, y el piso tiene cocina. cocina म्हणजे किचन, salón, लिव्हिंग रूम, y un cuarto de baño आणि बाथरूम. त्या ठिकाणी किती खोल्या आहेत तर एक किचन आहे, एक लिव्हिंग रूम आहे म्हणजे हॉल आहे आणि एक बाथरूम आहे. Es una sexta planta con ascensor, म्हणजे सेक्स्टा इट कम्स फ्रॉम सेईस म्हणजे 6. सेक्स्टा प्लांता 6वा मजला. कोण असेन्सोर, असेन्सोर म्हणजे लिफ्ट. ही जी खोली आहे, ही ज्या घरात आहे ते घर 6व्या मजल्यावर आहे आणि त्या ठिकाणी जायला लिफ्ट आहे. एल प्रेसियो कोण 350 euros por mes. या घराचं भाडं काय तर 350 युरो प्रति महिना. ठीक आहे, 350 युरो म्हणजे किती जाईल पहा. मी तुम्हाला आता ते जमल्यास युरो ते भारतीय रुपये किती होतात सांगतो. हा सर 1 युरो बरोबर किती 31,154. भारतीय पैसे? 1 युरो म्हणजे भारतीय रुपयात 89 रुपये. 89 रुपये दिल्यानंतर आपल्याला 1 युरो मिळू शकतो. तर 31,154 रुपये दिल्यानंतर आपल्याला 350 युरो मिळतील. तर या घराचं भाडं किती आहे पहा, 31,154. घराचं नाही, सॉरी सॉरी. हो हो सॉरी, घराचं नाही, खोलीचं, फक्त खोलीचं भाडं आहे. 31,154. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की युरोपात राहणं किती महाग असेल. येस सर. अख्ख्या घराचं भाडं म्हटल्यानंतर ते या 31,154च्या तिप्पट चौपट होणार आहे. 31,154 फक्त एका खोलीचं भाडं आहे, घराचं नाही. घराचं भाडं याच्या तिप्पट चौपट होणार. त्यांच्याकडे जरा जास्तीची महागाई आहे. खूप युरोपमध्ये जगणं खूप महाग आहे. प्रत्येक गोष्टीची किंमत असते आणि ती खूप जास्त असते. तर आत्ता जी माहिती सांगितली ती डोक्यात ठेवा. आपण दुसऱ्या जाहिरातीकडे जाऊ. पहा, somos 3 chicas estudiante de enfermería y económicas. म्हणजे आम्ही 3 मुली आहोत. अच्छा, बरं मला सांगा, ही जी पहिली माहिती होती, या पहिल्या घरात आपली लेना राहायला जाऊ शकते का? मला काय वाटतं, हो की नाही? जाऊ शकते. पहिल्या घरात
बघा हा, पहिल्या घरात ते पहिलं घर युनिव्हर्सिटी टाउन पासून जवळ होतं, 6व्या मजल्यावर होतं, भाडं 350 युरो आहे. जाऊ शकते. बघा मी आज पुन्हा एकदा सांगतोय हा. जाऊ त्यानंतर शकते सर. थोडंफार फर्निचर होतं. शिवाय त्या ठिकाणी 2 जण राहत होते. ऑलरेडी आधीचपासून 2 जण राहत होते. त्यातला एक मुलगा होता, एक मुलगी होती. सर पण तिला दोन्ही आता पण सांगा. मोठी साईज होते. तिच्या घरामध्ये तिला राहायचं. दोन्ही जाऊ शकणार नाही. नाही जाऊ राहू शकणार शकणार. नाही. का नाही राहू Yes, sir, शकणार? जाऊ शकत नाही. का नाही राहू शकत? तिला तिथे एक मुलगा होता. तिला ते जम दोन्ही बरोबर. पाहिजे. बरोबर. तिला दोन्हीही मुलीच हव्या होत्या सोबती म्हणून. बरोबर. तिला सर मुलगा नको होता. मुलगा नको होता. तिला म्हणून सोबतीसाठी मुली पाहिजे होत्या. म्हणून तिला पहिल्या घरात राहता येणार नाही. आता आपण दुसऱ्या घराचा विचार करूया. Somos tres chicas estudiantes de enfermería y económicas. म्हणजे आम्ही 3 मुली आहोत आणि आम्ही काय शिकतो तर नर्सिंग, म्हणजे ज्या मुली नर्स होतात त्याचा कोर्स करतो आहोत, किंवा आम्ही अर्थशास्त्र विषयाच्या विद्यार्थिनी आहोत. de entre 22 y 25 años. आणि आमचं वय 22 ते 25च्या दरम्यान आहे. Buscamos compañera para un piso de 4 habitaciones. आम्हाला 4 खोल्यांच्या आमच्या फ्लॅटमध्ये, आमच्या घरामध्ये एक खोली जी रिकामी आहे त्या ठिकाणी राहू द्यायला एक मुलगी हवी आहे. अजून काय आहे त्या फ्लॅटमध्ये? कोसिना, सालोन y cuarto de baño. म्हणजे त्या ठिकाणी किचन आहे, हॉल आहे आणि बाथरूम आहे. Es un tercer piso con ascensor. हे 3ऱ्या मजल्यावर आहे आणि तिथेही लिफ्ट आहे. El piso es exterior, luminoso y la habitación libre está amueblada y tiene balcón. म्हणजे हे जे घर आहे हे बाहेरच्या बाजूला आहे. म्हणजे इमारत जी असते त्या इमारतीच्या मागल्या बाजूला काही घरं असतात, समोरच्या बाजूला काही घरं असतात, म्हणजे बाहेरच्या बाजूला काही घरं असतात. तसं हे बाहेरच्या बाजूला आहे. लुमिनोसो आहे, त्या ठिकाणी अर्थातच उजेड आहे. इला habitación libre está amueblada. आणि जी खोली सध्या तरी फ्री आहे, म्हणजे त्या ठिकाणी कोणी राहत नाही, ती खोली कशी आहे तर amueblada, म्हणजे फर्निश्ड आहे. त्या ठिकाणी फर्निचर आहे. शिवाय आणखी काय आहे तिथे? y tiene balcón. तिथे बाल्कनी सुद्धा आहे. Está en Argüelles, cerca de la ciudad universitaria. Y a 50 metros. जे युनिव्हर्सिटी टाउन आहे तिथून फक्त 50 मीटरवर हे घर आहे. De la parada de metro y de autobús. एक मिनिट. एकच मिनिट थांबा जरा. एक मिनिट. सॉरी. आपण होतो एस्ते इन आर्गोइयेस. हे आर्गोइयेस या ठिकाणी आहे. cerca de la cerca de la ciudad universitaria y a 50 metros de la parada de metro y de autobús. हे युनिव्हर्सिटी टाउनच्या जवळ आहे आणि
मेट्रो आणि जो बस स्टॉप आहे तिथून 50 मीटरवर आहे. सॉरी, मी मगाशी म्हणालो की युनिव्हर्सिटी टाउन पासून 50 मीटर आहे, तसं नाही, सॉरी, पुढे मी नीट वाचलं नाही. युनिव्हर्सिटी टाउन पासून जवळ आहे आणि मेट्रो स्टेशन आणि जे बस स्टॉप आहे त्या ठिकाणाहून 50 मीटर जवळ आहे, 50 मीटर दूर आहे, म्हणजे फारसं दूर नाहीये. 50 मीटर म्हणजे काहीच नाही. El precio son 280 euros por mes. आणि त्याचं भाडं काय आहे तर महिन्याला 280 युरो. आता मला सांगा, या ठिकाणी हे जे घर आहे या ठिकाणी आपली राहू शकते का? राहू शकते सर. येस सर, जाऊ राहू शकते. शकते सर. राहू शकते सर. Yes, sir. Yes, that will be Correct. मी सांगू का का बरं? आता सर मी सांगू का बरं? का कारण ना कारण सर ते तिथे लेनाने मुली आहेत, फर्निचर पण आहेत, 3 आणि मुली आहेत. ओके. लेनाने वय सुद्धा किलोमीटर लांब नाही आणि 280 रुपयेच आहेत. हा, मी सांगू का? 3 मुली Yes, sir. आहेत, त्याचं वय सुद्धा जवळपास सारखंच आहे. शिवाय बस स्टॉप पासून, मेट्रो स्टेशन पासून, युनिव्हर्सिटी टाउन पासून जवळच आहे. बरोबर, या ठिकाणी राहू शकते. पण तरी देखील आपण तिसरी माहिती सुद्धा वाचूया. Anuncio 3. Soy una chica de 29 años y cantante en un grupo musical. मी एक मुलगी आहे, 29 वर्षांची आहे आणि एका म्युझिक ग्रुपमध्ये गायिका आहे, सिंगर, कांतांते, सिंगर, de un grupo musical. या ठिकाणी ती मुलगी राहू शकते का आपली लेना? नाही राहू शकत सर, कारण की हिचं वय 29 आहे. बरोबर, एक्झॅक्टली, करेक्ट. तरी आपण ही माहिती थोडीशी पुढेही वाचूया. Tengo una habitación libre. इथे माझ्या en mi piso de lavapiés, माझ्या या लाभापीएस या भागातल्या माझ्या घरामध्ये एक रूम, एक खोली रिकामी आहे. para alquilar y busco una chica joven. ही खोली जी आहे ती भाड्याने देण्यासाठी आहे आणि मी एका तरुण मुलीसोबत राहू इच्छिते. या घरामध्ये तरुण मुलीसोबत राहू इच्छिते. estudiante o trabajadora. ती मुलगी एकतर विद्यार्थिनी असावी किंवा काम करणारी असावी. La habitación es grande y interior. ही जी खोली आहे ती मोठी आहे आणि जी खोली भाड्याने देण्यासाठी आहे ती मोठी आहे, शिवाय ती आतल्या बाजूला आहे. El piso está cerca de la estación de metro de Lavapiés. Lavapiésचं जे मेट्रो स्टेशन आहे तिथून ती जवळच आहे. Y está muy bien comunicado con el resto de la ciudad. आणि रेस्ट ऑफ द सिटी, बाकीचं जे शहर आहे तिथून ही पण या ठिकाणी सहजपणे जाऊ शकतो. एकच मिनिट थांबा. सर तुमचा आवाज येत नाहीये. आवाज येत नाही. सर तुमचा आवाज येत नाही. सर तुमचा आवाज येत नाही आहे. तुझ्याच पेपर दिला.
आवाज येत नाही सर. अरे सर फोनवरती बोलताय, शांत बसा ना हो. तेजस, शांत बस. तू बस. तेजस प्लॅन रेडी का? रायझोर जॉईंट यार काय? हॅलो, येतोय आवाज? येस सर, सर येत आहे. कवर येतोय. ओके, सॉरी. येतोय सर. तर आपण पुढे वाचूया. ए सुना सोना मुई आणि मादा, म्हणजे ज्या परिसरात हे घर आहे तो परिसर असा लाईव्हली आहे. लाईव्हली म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणूया की सतत जाग असते, सतत लोकांचं येणं जाणं असतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला कधीही सर डोकं दुखतं. असं नाही नाही नाही, डोकं दुखतं असं नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सर शांत स्मशान शांतता वाटतं, अशी म्हणजे कधी असं वाटणार छान नाही. वाटतं. नाही, असं वाटणार नाही. त्या ठिकाणी सतत लोकांचं येणं जाणं असतं. जसं म्हणतात ना की काही काही शहरं ही कधीही झोपत नाहीत. म्हणजे काय की त्या ठिकाणी त्या शहरांमध्ये 24 तास 365 दिवस 24 तास काही ना काहीतरी हालचाल सुरू असते. म्हणजे रेस्टॉरंट उघडी असतात, हॉटेल उघडी असतात, बार उघडे असतात, किंवा तिथला विमानतळ म्हणा गजबजलेला असतो, तिथलं रेल्वे स्टेशन गजबजलेलं असतं. तसा 24 तास तिथे माणसांचा वावर असतो, गजबजाट असतो. सारखे चालूच असतात. काय असतात? तिथे अभ्यास होणार आहे. सारखे चालूच असतात. हा. तर esta en el tercer piso de un edificio antiguo. Antiguo म्हणजे नॉट अँटिक, पण ओल्ड आपण म्हणूया. एका ओल्ड बिल्डिंग मध्ये, जुन्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर हे घर आहे. सिन असेन्सोर म्हणजे तिथे त्या ठिकाणी लिफ्ट नाहीये. जुनं घर आहे म्हणून त्या ठिकाणी लिफ्टची सोय करता येण्यासारखी नाहीये. आता जुनं घर म्हणजे काय, तर कदाचित ते 100 वर्षापूर्वीचं जुनं घर असू शकतं, ज्या ठिकाणी इमारतीची रचनाच अशी असते की आपल्याला ते लिफ्टची सोय करता येऊ शकत नाही. आपल्याकडे सुद्धा अशी काही शहरं आहेत ज्या ठिकाणी अशा काही जुन्या इमारती आहेत. त्या ठिकाणी आपल्याला अत्याधुनिक सोयीसुविधा आणता येऊ शकत नाहीत. कारण तशा जर आणायच्या झाल्या तर मग आपल्याला त्या इमारतींच्या ढाच्यामध्ये, स्ट्रक्चरमध्ये बरेच बदल करावे लागतील किंवा पाडापाड करावी लागेल आधी. आणि मग त्या इमारती या पण म्हणूया जो ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारती असतात तशा त्या राहणार नाहीत. तर ही जी इमारत आहे ज्या ठिकाणी ही मुलगी राहते, 29 वर्षाची ही गायिका राहते, ती ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या इमारतींपैकी एखादी असू शकते. एल प्रेसियो de la habitación, त्या खोलीची किंमत किती आहे, भाडं किती आहे, तर con todos los gastos incluido es de 240 euros por mes. 240 युरो प्रति महिना एवढं त्याचं भाडं आहे. तर
आता पहा, आपण ऑलरेडी डिस्कस केलं की ही मुलगी जे दुसरं घर आहे त्या घरात राहू शकते. मग आता त्या घरामध्ये ज्या काही खोल्या आहेत त्या खोल्यांमध्ये आपण आणखीन काय काय आणू शकतो किंवा ठेवू शकतो. आता ही ही जी खोली आहे हिची, लेनाची जी खोली असेल ती आमुएब्लादा आहे. आमुएब्लादा म्हणजे फर्निश्ड आहे, त्या ठिकाणी फर्निचर आहे. मग आता फर्निचर म्हणजे काय काय असतं तर पहा, त्या ठिकाणी काय काय असू शकेल तर एल आर्मारिओ. आर्मारिओ म्हणजे कपाट. हे शब्द आपण पाहिले होते का? हो, येस सर, पाहिले होते. हे शब्द आपण शिकलो होतो का? शिकलो होतो. येस सर. अच्छा, होते. ठीक आहे. येस मग सर. आपण फक्त मग पुन्हा एकदा फक्त वाचून दाखवतो पहा. एल आर्मारिओ. एल आर्मारिओ म्हणजे कबर्ड, कपाट. एल एस्पेखो म्हणजे मिरर, आरसा. एल सोफा, सोफा. एल टेलेफोनो. टेलेफोनो इज टेलिफोन. एल अल्फोम्ब्रा दॅट इज कार्पेट म्हणजे गालिचा. ला कामा म्हणजे बेड, पलंग किंवा दिवाण. ला एस्तांतेरिया म्हणजे शेल्फ, ज्या ठिकाणी पुस्तकं ठेवली जातात अशा प्रकारची एक सोय असलेलं म्हणजे शेल्फ. ला लांपारा म्हणजे लॅम्प, दिवा. ला मेसा, मराठीत आपण मेज म्हणतो, टेबल. ला सिया, सिया म्हणजे चेअर, खुर्ची. ला टेलिव्हिजन, टीव्ही, टेलिव्हिजन. ला बेंताना म्हणजे विंडो, खिडकी. तर आपल्या खोल्यांमध्ये हे सगळं सामान असतं. असं जेव्हा सामान असतं तेव्हा आपण त्याला वेल फर्निश्ड रूम म्हणू शकतो, म्हणजे ज्या ठिकाणी फर्निचर आहे. तर मग अशा आपल्या 3 की 4 परिच्छेदांमध्ये 3 क्रियापद वरचेवर आली होती. त्यातलं एक होतं सेर, दुसरं होतं तेनेर आणि तिसरं होतं एस्तार. तर या तिघांमध्ये काय फरक होता? इथे काही उदाहरणं दिली आहेत, त्या उदाहरणांसोबत त्याचं इंग्लिशमध्ये भाषांतर आहे, तेही पहा. La habitación es grande e interior. म्हणजे काय तर खोली मोठी आहे आणि ती आतल्या भागात आहे किंवा मागच्या भागात आहे. Las ventanas y las puertas son nuevas. म्हणजे खिडक्या आणि दरवाजे नवीन आहेत. या दोनही वाक्यांमध्ये एस आणि सोन हे शब्द अधोरेखित करून दिले आहेत. हे दोनही शब्द जे आहेत हे खरं तर सेर या क्रियापदाची रूप आहेत. पहिल्या वाक्यामध्ये ला habitación हा कर्ता जो होता, म्हणजे खोली हा जो कर्ता होता तो एक वचनी होता, म्हणून आपण सेअरचं एक वचनी रूप एस वापरलं. तर दुसऱ्या वाक्यात लास बेंतानास y las puertas खिडक्या आणि दरवाजे अनेक वचनी करता आहे, म्हणून सेअरचं अनेक वचनी रूप सोन वापरले. या सेअर क्रियापदातून आपण काय दाखवतो आहोत तर एखाद्या ठिकाणाचं वैशिष्ट्य. म्हणजे पहिल्या वाक्यातून आपण खोलीबद्दल काय माहिती दिली तर ती मोठी आहे, आतल्या बाजूला आहे. ही विशेषणं आहेत. ग्रांदे म्हणा, इंटेरियर म्हणा, किंवा दुसऱ्या वाक्यातलं खिडक्या आणि दरवाजे यांच्याबद्दल विशेषण म्हणजे नुएबास. नुएबास म्हणजे न्यू, नवीन. तर जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं वर्णन करतो त्यासाठी विशेषण वापरतो, अशा वेळेला आपण क्रियापद
सेर वापरत असतो. मग आपण तेनेर केव्हा वापरतो, तर एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी आहे असं दाखवण्यासाठी आपण तेनेर वापरू शकतो. आता उदाहरणार्थ किंवा म्हणजे एक किंवा आणखी आपण वेगळ्या पद्धतीने असं आपण म्हणू शकतो, एखादं आपण घर म्हटलं तर त्या घराचे भाग असतात. त्यात हॉल असतो, किचन असतं, बेडरूम असते. म्हणजेच एका अर्थाने ते जे घर असतं त्या घराचं एक प्रकारे अस्तित्व कशामुळे तयार होतं, तर त्यातल्या हिश्श्यांमुळे, त्यातल्या भागांमुळे. हॉल, किचन, बेडरूम ह्याला आपण एकत्रितपणे घर म्हणत असतो. जर हॉल नसेल किंवा किचन नसेल तर आपण घराला घर म्हणणार नाही. तुम्ही असं कधी घर पाहिलंय का की ज्या घरामध्ये स्वयंपाक खोली म्हणजे किचनच नाही? नाही त्याला सर, आपण नाही घर म्हणू पाहिलं. शकतो का? नाही म्हणू शकत. नो सर, म्हणू शकत नाही. प्रत्येक घरात किचन असतं, मग ते कितीही छोटं असो किंवा कितीही मोठं असो. म्हणजे आकार राहू द्या बाजूला, पण घर म्हटल्यानंतर त्याच्यात स्वयंपाक खोली, स्वयंपाकघर, किचन हे आलंच. त्याशिवाय घराला अस्तित्व नाही. असं जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा आपल्याला तेनेर हे क्रियापद वापरावं लागतं. आणि जर जेव्हा आपण एखाद्या ठिकाण हे जेव्हा आपण भौगोलिक दृष्ट्या कुठे आहे हे सांगतो, त्यावेळेला आपण एस्तार हे क्रियापद वापरू शकतो. उदाहरणार्थ शेवटची 2 वाक्य पहा. एल पिसो एस्ता सेर्का de la estación de metro. The flat is near the metro station. फ्लॅट जो आहे, अपार्टमेंट आहे, त्याचं भौगोलिक ठिकाण काय आहे, कुठे आहे तो फ्लॅट, तर मेट्रो स्टेशन जवळ आहे. La habitación está medio amueblada. The room is half furnished. आता ह्या ठिकाणी आपण भौगोलिक वर्णन सांगितलेलं नाहीये, पण ती जी खोली आहे ती सध्या कुठल्या स्थितीत आहे ते आपण सांगितलेलं आहे. ती स्थिती अर्थातच तात्पुरती असणार आहे, टेम्पररी असणार आहे. जेव्हा आपण एखाद्या खोलीमध्ये मगाशी दाखवलेलं सगळे फर्निचर आणू, त्यावेळेला ती पूर्णपणे फर्निश्ड होईल. फर्निचर हे मुवेबल असतं, म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. जर आपण एखादं फर्निचर एखाद्या खोलीतून हलवून दुसऱ्या खोलीत नेलं तर मग पहिली खोली रिकामी होऊन जाऊ शकते. म्हणजे एखादी खोली आत्ता सध्या कोणत्या स्थितीत आहे ती स्थिती दाखवण्यासाठी आपण एस्तार हे क्रियापद वापरतो. थोडंफार लक्षात आलं का आपण ही 3 क्रियापदं कधी कशी वापरतो? हो सर. ठीक आहे. ओके. बरं, मग आपण आजच्या दिवस इथे थांबूया आणि येस सर. पुढच्या वेळेला सर आपण यापुढे जाऊया. चाओ सर. सर ओके, चल. गुड नाईट. सर हा. गुड नाईट. बाय. गुड नाईट सर. व्हेरी गुड नाईट Which सर. is- बाय सर. बाय सर. गुड नाईट सर. बाय बाय सर. दाखवा. गुड नाईट सर. बाय. गुड नाईट सर. बाय सर. काय ना आता झालं. बाय सर. गुड नाईट. थँक्यू. चाओ सर.
तेजस बाय मॅम. बाय टीचर. बाय बाय टीचर. गुड बाय नाईट. राजीव.